संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरंजशी तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतेने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू विठ्ठला संकट तराल दुर्गट भव सिंधू महायोग पीठे तटे भीमरत्यं परम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् प्रथम नमना मनो प्रथा करू प्रथम नमना
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्यत्रय जननी देवाची ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्यात्मरूपा विठ्ठला निवडलेला अभंग वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे वेद निर्माते मंदिराचा कळस असणारे जगद्वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे आदर गुरु धर्मगुरु तसेच जगद्गुरु तुकोबा राय आणि या महापुरुषांचा अभंग आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मी पहिल्या दिवसाची सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल चिंतनाकडे वळण्या अगोदर अल्पसाह परिहार द्यायचा तो म्हणजे असा की महान ब्रह्मांडाचा नायक विश्वाचा जो धनी असतो तो म्हणजे पांडुरंग परमात्मा त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही अशी ज्याची सत्ता त्याच्या सत्तेने आज आपल्या गावामध्ये अभव्य देव अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे आणि या सप्ताहामध्ये आज मला पहिल्या दिवसाची सेवा करायला मिळालेली आहे ही मी माझे परम भाग्य समजते ज्यांच्यामुळे मला आज सेवा लाभली असे आज सेवा देणारे मला सर्जेराव कसाब पाटील तसंच पंचकृषीतून आलेले सर्व भाईक मंडळी असतील आपल्या गावकरी मंडळी असतील आपले गायनाचार्य दीपक महाराज होते महाराज तुमचं नाव काय मुरली महाराज असतील आपले शरद महाराज काळे असतील परमेश्वर महाराज असतील सर्वांचे आभार व्यक्त करते आपले मृदुंगाचार्य आपल्याच गावची शान म्हणायला काही हरकत नाही चंदू महाराज बागल यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते तसंच आपले हार्मोनियम वादक माझे मोठे बंधू आदरणीय प्रतीक महाराज पांचाळ असतील तसंच इतर कार्यक्रमासाठी आपल्या गावामध्ये सप्ताहामध्ये जे हार्मोनियम वादकतात आपले सुमंत भाऊ गोरे असतील त्यांचेही मी आभार व्यक्त करते खरं तर माझ्या जागी आज मनीषाताई खराबे यांची सेवा असती पण काही कारणाने आज मला सेवा मिळाली त्यांच्याही मी चरणाला स्पर्श करते
अनिल महाराज खराबे असतील त्यांच्याही चरणाला स्पर्श करते व या भव्य दिवा खंडारी नाम सप्ताहाला सुरुवात करते. आता सर्वांचे चेहरे पाठ आहेत पण नावं कोणाचेच पाठ नाही. सांगायचं ठरलं तर महिला मंडळांना लय सवय असते हसायचं फुगायचं, बरोबर की नाही? तुमचे तर नावं घ्यावंच लागतील मला. कुणी पदर घेतलेल्या असतील, बिगर पदरावाल्या, गंधावाल्या, कुंकावाल्या, टिकलीवाल्या. टिकल्या तर हा टिकल्या हाय, आता कुंकावाल्या गेल्यात. महाराज भाजीपाला विकायला बाजारात जातात, उन्हाचा पारा असतो, टिकली लावलेली असती कपाळा, घामाला गेली निघून, निघली बिना बोराड्याची गाडी, हिला मालकच नाही कुणी. त्यामुळे सांगते लावलंय का कुणी कुंकू? कुंकावाल्या टिकलीवाल्या, मला तर जास्त करून टिकलीवाल्याच दिसायला, तर कुंकावाल्याच गेले, आता सत्ता आली टिकलीवाल्याची. त्यामुळे तुमचे आभार व्यक्त करते. आता राहिलात तुम्ही सर्व पुरुष मंडळ, दाढीवाले, मिशावाले, गंधावाले, फेट्यावाले, टोपीवाले, सर्वांचे आभार व्यक्त करते. पंचकृषीतून आलेली सर्व भाईक मंडळी सर्वांचे आशीर्वाद घेते आणि या माझ्या भव्य दिवा खंडारी नाम सप्ताहामधल्या पहिल्या दिवसाची सेवेला मी सुरुवात करते. विठ्ठला आमच्या वारकऱ्यातले मिळेना माहिती जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची महामूर्ती जगद्गुरु तुकोबाराय कोण होते. पण तुम्हा सर्वांना माहित आहेत का कोण होते जगद्गुरु तुकोबाराय? का मी सांगेन तुम्हाला कोण होते जगद्गुरु तुकोबाराय. ज्यांच्या घरी मोडका खाट, फुटका माठ, तुटका ताट आणि सदा हा वैकुंठाची गाठ असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. आता सेवेला सुरुवात करते. विठ्ठला आज आपल्या गावामध्ये सुरू झालेला खंडारी नाम सप्ताह वर्ष 18वे आणि 18व्या वर्षात मला आज पहिली कीर्तन सेवा मिळाली. परम भाग्य समजते. अभंगाचा अर्थ सांगते. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की सार विचार करा, असार विचार करू नका आणि कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. एखादा फोटो आणून चिटकायचा आहे का? तर नाही. नामचिंतन आपल्या कणाकणामधून केलं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये इतकी भावना असली पाहिजे की आपलं शरीर आपोआप डुललं पाहिजे. कुठं? देवाच्या दारात. आपल्या दारात कुत्र विचारित नाही आपल्याला. मग कंठामध्ये जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर काय होतं? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात तयाच्या चिंतेने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. या भवसिंधू मधून आपण तरुण जातो ना. कशाने? भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय? आपण या दुःखाच्या संसारामध्ये सर्वजण आपण डुबलेलो आहेत, बरोबर की नाही? आपण या संसारामध्ये वाहत आहोत. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्ही नामचिंतन करा, नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर आपल्यावरती कितीही संकट येऊ द्या, संकटाचं निरसन होतं. संकटाचं निरसन होईल, पण अखंड नामस्मरण करायचंय आणि जन्मापासून तुम्हाला याची ओढ असली पाहिजे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. कोणत्याही गोष्टीला खंड पाडा महाराज, पण अखंड नामचिंतन म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं करा. शेवटी तुकाराम महाराज निश्चयाने सांगतात ते कुळ, तो देश, ते गाव पवित्र असेल जिथे हरिनामाचं गुणगान गातात. अभंगाच्या चौथ्या चरणात तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विनोदी भाषेत सांगायचं ठरलं तर या झाल्या ठळक ठळक बातम्या. अभंगाचे चिंतन आता विस्तारपूर्वक सांगते. विठ्ठला करायचा आहे, असार विचार करायचा नाही. एखादी गोष्ट खरी असेल तिच्यावरती तुटून पडायचं, खोट्यावरती नाही. आजकाल सगळं जग खोट्या मागे पळतंय, खऱ्याला कोणी विश्वास देत नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की सार विचार करा. या बुद्धीमध्ये कोणतेच विचार आणू नका, फक्त सार विचार. आता तुम्ही म्हणता दीदी सार म्हणजे काय? तर ऐका, तुम्हाला सर्वांना बोरं माहित आहेत ना? बोरं कीर्तनात बोललं पाहिजे, माहित आहेत ना? पोरं नाही, बोरं. बोरं पोराचं कुंकड होत आलं, हे इकडं बसले तर बोरं म्हणते मी, खायचे बोरं. तर बोराचं साल ते
कसं आहे, सालतं खातो का बी खातो? सालतं खातो आणि बी फेकून देतो. म्हणजे सालतं सार झालं की बी सार? सालतं सार का? तर सालतं खातो आणि बी फेकून देतो. अजून उदाहरण सांगते. भुईमुगाची शेंग माहिती आहे ना सर्वांना? भुईमुगाची शेंग आपल्याकडे त्याचं जास्त प्रमाण आहे. कीर्तनात थोडंसं मला उत्तर देत जा, कारण मी सुद्धा सांगायला हटणार नाही. तर ऐका, भुईमुगाची शेंग सर्वांना माहित आहे. मग भुईमुगाचं शेंगाचं टरफल कसं आहे? असार आहे. आपण ते खातो का? नाही खात. आणि त्याच्यातला शेंगदाणा कसा आहे? तर सार आहे. तो पूर्णपणे निसार आहे. अजून उदाहरण सांगते, समजेल. पण आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर मी समजेन तुम्ही नीट कीर्तन ऐकताय. बरं, सर्वांना पेढा माहिती आहे का? पेढा तोंडाला गाठीच पडलाय बाबा पेढा म्हणल्यानंतर. पेढ्याचं टरफल कसं आहे? पेढ्याला टरफलच नसतं महाराज. पेढा जमा संपूर्ण कसा असतो? गोड असतो. पेढ्याचा कुठला भाग काढून टाकावा लागतो की इथं कडू, इथं तुरटे, इथं आंबटे आणि इथंच गोडे? पेढा संपूर्ण कसा आहे? गोड आहे. तसं भगवान परमात्म्याचं नामचिंतन, भगवान परमात्मा पूर्णपणे गोड आहे. त्यामुळे महाराज सांगतात की सारे विचार करा. हे बघा, हनुमंतरायांनी भगवंताला कंठामध्ये, कणाकणामध्ये आणि हृदयामध्ये साठवलं होतं. आपल्या सर्वांना माहित होतं कंठामध्ये नामस्मरण करायचं म्हणजे कसं. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते. प्रभू रामचंद्रांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झालता त्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवान सर्वांना काही ना काहीतरी भेटवस्तू देत होते. प्रत्येक जण राम प्रभूकडे येत होता, काही ना काही मागत होता आणि प्रभू रामचंद्र भगवान सर्वांना काहीतरी भेटवस्तू देत होते. पण एकच पात्र असं राहिलं होतं की त्याला काहीच दिलं नाही. ते म्हणजे कोणतं? हनुमंतराय. त्यांना काहीच दिलं नाही. पण बघा, भक्त सुद्धा असं आहे की आपल्या गुरूंना सुद्धा काही मागत नाही. सीतामाते प्रभूकडे आले आणि म्हणाले, प्रभू तुम्ही सर्वांना काही ना काहीतरी भेटवस्तू देताय, पण तुमच्या इतका जवळचा मित्र, इतका जवळचा भक्त, इतका जवळचा शिष्य, तुम्ही त्याला काहीच का बरं दिलं नाही? प्रभू म्हणतात, अगं सीता, आज माझा भाऊ लक्ष्मण जिवंत आहे. कोणामुळे? हनुमंतरायांमुळे. आज तू इथे माझ्यापाशी उभा आहे. कोणामुळे? सीता माता म्हणतात, प्रभू हनुमंतरायांमुळे. आज मी इथे बसलेलो आहे तर कोणामुळे? हनुमंतरायांमुळे. काय देऊ मी त्याला? त्यावेळेस महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतरावी. पायी जीव थोडा. माझा जीव जो आहे, माझा प्राण जो आहे, त्याच्या पायाखाली ठेवला तरीही कमी आहे. मी काय देऊ त्याला? सीतामाते म्हणतात, असं नाही प्रभू, काही ना काहीतरी द्यायला पाहिजे. प्रभू म्हणतात, मी काहीच नाही देऊ शकत ग. सीतामाते थोडेसे बाजूला जातात आणि एक पृथ्वीच्या अनमोल किमतीचा हार हनुमंतरायांना भेटवस्तू म्हणून देऊन टाकतात. हनुमंतराय काहीच न बोलता आपल्या ओळणाकडे चालतात, म्हणजे आपल्या दिशेने चालतात. एका झाडाखाली हनुमंतराय बसले. झाडाखाली काही वानर, वरती काही वानर बसलेले होते. हनुमंतराय एक एक मणी घेत होते. त्या हारातला एक एक मणी ओढतायत, आपल्या दाताखाली फोडतायत आणि पाहतात. काय पाहतात? इथे माझा राम दिसतोय का कुठे? पण त्यांना मनामध्ये राम दिसत नव्हता. त्यांच्या
हृदयामध्ये राम होता, पण त्यांना समजलं नव्हतं. ही सगळी मजा वानराने पाहिली आणि सीता मातेकडे गेले. माते, अगं माते, तू जो दिलेला हार होता ना, तो हार हनुमंतर आपल्या दाताखाली फोडतायत ग. वैतागली सीता माता. माता म्हणाली, काय करू? पृथ्वीच्या अनमोल किमतीचा एक मणी आहे, काय करू मी त्याला? पळत सीता माते तिथे येतात. हनुमंतरा म्हणतात, तुझी लाज कसं वाटत नाही तुला? एक एक मणी पृथ्वीच्या अनमोल किमतीचा आहे आणि तो मणी तू खुशाल दाताखाली फोडतोय. हनुमंतराय म्हणाले, माते, अगं रागवू नको ग माते, मी पाहतोय या मनामध्ये कुठे माझा राम दिसतोय का? माते, एक मणी मी घेतोय, दाताखाली फोडतोय, पाहतोय माझा राम कुठे दिसतोय का? पण मला मोघापासून पाहतोय, पण राम का दिसत नाहीये? सीता मातेने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. माता म्हणाली, तुझा राम पाहिजे ना, तुझ्यात राम आहे, तुझ्या हृदयामध्ये राम आहे, तुझ्या कणामध्ये राम आहे, फक्त तू वेळ लावू नको. हनुमंतरायांनी पुढचा मागचा कोणताही न विचार करता दोन्ही हाताने आपली टर छाती फाडली, तर एक राम नव्हे तर सर्व राम प्रगट झाले. त्यावेळेस काय म्हणतात? बोलो प्रभु रामचंद्र भगवान की जय. सांगायचं तात्पर्य एवढंच, हनुमंतरायांनी कंठामध्ये भगवान परमात्म्याला हृदयामध्ये शरीरामध्ये साठवलं होतं, तसं आपण सुद्धा नामचिंतन केलं पाहिजे. हे बघा, मागच्या वेळेस आषाढी कार्तिक वारीला मी इथं कीर्तन केलं ना महाराज. कीर्तन केल्यानंतर मी प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणत होते, हात वरती घ्या. जास्त करून तुम्ही लय लाजत होतात, एवढं बघायची काही गरज नाही. अहो, देवाच्या दारात हात वरती करायला काय लाज वाटते? हे तर देवाचं दार आहे, हे आपलं तुपलं दार नाहीये. बघते मी कोण कोण हात वरती करे. विठाला विठाला, हात वरती. काय ना लवकर रेंज चाली नाही. बरं खरं सांगते, ज्यांना आली त्यांना आली, ज्यांना नाही आली त्यांना नाही आली. आता जगद्गुरु तुकोबरा सांगतात, सार विचार करा, असार विचार करू नका. हे बघा, एक विचार आपला असा आहे की तो कधीच करू नये. एक विचार आपल्या मनातला असा आहे की तो कधीच करू नये. तो विचार कोणता? तर आपल्यापासून एखाद्याचं नुकसान होत असेल, आपल्यापासून एखाद्याला त्रास होतोय, आपल्यापासून एखाद्याचं नुकसान होतंय, मग तो विचार आपण करता कामा नाही. पण जगद्गुरु तुकोबरा सांगतात की दुसरा विचार असा आहे की तो केला तर परत करायचा नाही. एक घरी आणली की दुसरा आणायचा विचार करायचा नाही. स्त्री, बायको आहे का तुमच्या ताब्यात? बघा, चेक करा सर्वजण. जगद्गुरु तुकोबरा सांगतात की पुरुषाने एक बायको घरात आणली की दुसरी आणायचा विचार करू नका, त्याने पाप होतं. महाराज सांगतात, एका अरे बोलता दुसरी विचार करायचा असा विचार करू नका.
करता कामा नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तिसरा विचार असा आहे की तो सतत करत राहा. उठता बसता तोच विचार करत राहा. तो विचार कोणता आहे? त्या अभंगाचा प्रथम सारा सारा विचार करा उठा उठी. सारा सारा विचार करा उठा उठी. दिशा जर तुम्हाला बरोबर न्यायची असेल तिथे म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. फक्त नामस्मरण करत राहा. येणा जाणारं संकट सुद्धा निरसन होईल आणि आपण या भवसिंधू मधून तरून जातो. हे बघा, हा विचार असा आहे की ज्याला कळला तो करतो, ज्याला कळला नाही तो करत नाही. आपण भक्ती करत असताना तुम्ही म्हणता दीदी खूप संकट येतात आमच्यावरती, बरोबर की नाही? पण असं आहे की संकट येत असताना त्या संकटाचं निरसन करणं हे म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याचं काम आहे. तुम्हाला सांगते, मीराबाई किती भक्ती करत होत्या, किती संकट आले त्यांच्यावरती, तरी सुद्धा त्या संकटाचं निरसन झालं. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते. एक वेळेस राणाजी आपल्या बाल वयातल्या मुलीला म्हणजे मीराबाईला लग्नासाठी घेऊन गेले बाहेर गावी. नीट लक्ष देऊ नाही का, प्रश्न विचारणारच. राणाजी आपल्या बाल वयातल्या मीराबाईला बाहेर गावी लग्नाकरता घेऊन गेले. लग्नामध्ये गेल्यानंतर बाल वयातल्या मीराबाईंना एक प्रश्न विचारला, पिताश्री, मुलीच्या समोर जो उभा असतो तो तिचा कोण असतो? मुलीच्या समोर जो उभा असतो तो तिचा कोण असतो? पती असतो. राणा तो तिचा पती आहे ग. बालवयातल्या मीराबाई म्हणतात, माझा पती कोण आहे? त्यावेळेस एक कृष्णाची मूर्ती होती छोटीशी. मीराबाईंच्या हातात ती मूर्ती दिली आणि म्हणाला, हा तुझा पती. जोपर्यंत तू मोठी होत नाही ना तोपर्यंत हा तुझा पती आहे. तू याची पूजा करत जा, याचं नामस्मरण करत जा. बालवयातल्या मीराबाईंना डोक्यामध्ये ते साठवलं. मोठ्या होईपर्यंत कृष्णाची भक्ती केली, नामस्मरण केलं. थोड्या दिवसांनी राणाजी म्हणू लागले, पहा ना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना म्हणायचे, पहा ना आमची मुलगी कशी भक्ती करते, कृष्णाच्या भक्तीमध्ये तिथं लीन होऊन जाते. तिची तिला सुद्धा कळत नाही की तिथं लीन झाली. मीराबाई हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. जसं जसं मोठ्या होत होत्या तसं तसं त्यांच्या भक्तीमध्ये वाढ होती. आपण जसं जसं मोठे होतो ना तशी आपली बुद्धी कमी 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 होत जाते, बरोबर की नाही? मीराबाई जास्त भक्ती करू लागल्या. त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय असं शेजारी पाजारी समजू लागले. एक दिवशी राणाजींना कुणीतरी म्हणाले, अरे तुझी मुलगी आता मोठी झाली आहे, तिचं लग्न करून टाक. असं इतक्या मोठ्या मुलीला भक्ती करणं व्यवस्थित दिसत नाही. राणाजींना हो म्हणून घरी आले. घरी आल्यानंतर आपल्या
पाहू. राणाजी मीराला विचारायला जातात. आधी तिचा दरवाजा उघडतात. मीराला विचारतात, मीरा अगं माझं बोलणं समजून घे. मीराबाई म्हणतात, बोला ना पिताश्री. मीरा तू आता मोठी झालेली आहे, तुझं आता लग्न करायला हवं. तर बालवयातले मीराबाई भक्ती करत होत्या, त्याच मोठ्या झाल्यानंतर पिताश्री म्हणतात भक्ती करू नको, तू आता लग्न करायला पाहिजे. असं म्हणल्यानंतर मीराबाई म्हणतात, बाबा तुम्हीच तर मला म्हणला होतात की ही मूर्ती तुझा पती आहे, मी लग्न नाही करणार. बाबा हाच माझा पती आहे, मी अखंड हरीच्या चिंतनात रमलेली आहे, मला पती करायचा नाही, माझं लग्न करायचं नाही. बाबा मला या कृष्णापासून दूर जायचं नाहीये. राणाजी थोडेसे रागात होते, निघून गेले. आपल्या पत्नीला म्हणला, अगं मीरा अशी बोलतेय का, तिला समजावून सांग, जर तिने लग्न नाही केलं तर मी तिला विष प्यायला देईल. मीराबाईंच्या आई मीराबाईंकडे येतात आणि समजून सांगतात. मीराबाई कोणाचंच ऐकत नव्हत्या. मीराबाईंना फक्त एकच छंद लागलेला होता, ते म्हणजे हरिनामाचा. मीराबाईंच्या आई म्हणाले, मीरा अगं तू मोठी झालेली आहे, तुझ्या वडिलांचं ऐकून घे, तुझे वडील काय म्हणतात ते पूर्णपणे ऐक. जर तू ऐकलं नाही ना तर खूप वाईट होईल. अगं मीरा असं करू नको, वेड्यावानी वागू नको. त्यावेळेस मीराबाई म्हणतात, आई अगं ज्या वेळेस माझ्या वडिलांनी माझ्या पिताश्रींनी मला लग्नाला नेलं होतं त्यावेळेस तेच तर म्हणाले होते की ही कृष्णाची मूर्ती तुझा पती आहे, आज का माझं लग्न लावून द्या लागलात. आई म्हणते, अगं ही फक्त मूर्ती, ही दगडाची मूर्ती आहे, हिच्यासोबत काय लग्न करणार. शेवटी मीराबाईंना आईचं सुद्धा सांगितलेलं ऐकलं नाही. त्यावेळेस राणाजींकडे येतात आणि राणाजींना म्हणतात, अहो मीरा ऐकायला तयार होत नाहीये, तुमचं ऐकलं नाही, माझं ऐकलं नाही, ते ऐकणार कोणाचं. राणाजी म्हणतात, मी त्याला विष प्यायला देतो. जर ही मुलगी स्वतःच्या आईवडिलांचं ऐकत नसेल तर हिचा जगून काय उपयोग आहे, मी हिला विष देतो प्यायला. ऐका, राणाजी विष द्यायला निघाले, आपल्या मुलीला विष द्यायला निघाले. दरवाजा उघडला. मीराबाईंना सांगितलं, मीरा ही घे विष. मीराबाई हसत म्हणल्या, अहो आजपर्यंत जगले फक्त कृष्णासाठी आणि आता मला मरायचंय ते सुद्धा कृष्णासाठी, कारण हाच माझा पती आहे, देव सर्वस्व भार मी या कृष्णावरती सोडलेला आहे. हे विष आहे ना बाबा, हे माझ्यासाठी अमृत आहे. आजपर्यंत जगले कृष्णासाठी तर हे माझ्यासाठी विष नाही, हे माझ्यासाठी अमृत आहे. तेच मीराबाईंचे वडील म्हणू लागले, अगं मीरा तुला विषच प्यायची घाई झाली, तुला अमृत पाहिजे ना, दर घे. विषाचा डबा मीराबाईंना हातात घेतला आणि घटा 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 ते विष पिऊन घेतलं. प्रसंग असा झाला, मीराबाई चक्कर येऊन पडल्या. मीराबाई आधी काय म्हणाल्या होत्या, मी जगते कृष्णासाठी आणि आज मला मरायचंय सुद्धा कृष्णासाठी. परिणाम असा झाला की ते डबल उठून बसल्या, हातामध्ये विणा चिपळ्या घेऊन पुन्हा भजन करू लागल्या, हरिनामाचं गुणगान गाऊ लागल्या. आणि तेव्हापासून राणाजींना कळलं की आपली मुलगी साधी नाहीये, आपल्या मुलीची भक्ती खूप वाढलेली आहे, तिला आता रोकायचं नाही, तिला भक्ती करून द्यायची आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझं तुम्हाला की आपण भक्ती करत असताना आपल्यावरती कितीही संकट येऊ द्या, त्या संकटाचं निरसन होतं. अहो भक्तीच करा ना तुम्ही. तुम्हाला भक्ती करायची असेल तर आपल्या लेकरांची, मुलाबाळांची कोणाचीच करू नका. आजकाल बाया लय थाट्यात येतात, बाई आमचा पप्प्या लय गोड गोड दिसतोय बाई. अरे काय करते, चाटी ती का त्या पप्प्याला. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही भक्ती करत असताना या व्यवहारामध्ये राहूनच भक्ती करा. तुकाराम महाराजांनी सुद्धा भक्ती केली, पण कशी भक्ती केली, असोनी संसारी संसारी असावे, असोनी नसावे, संसारी असावे, असोनी नसावे, संसारी असावे, असोनी नसावे, संसारी असावे, असोनी नसावे.
कशी भक्ती करायची, आपल्या हृदयामधून भक्ती करायची, नावाला भक्ती करायची नाही। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे धर्मगुरु, आदरगुरु, जगद्गुरु तुकोबराय। तुम्ही म्हणताल दीदी, छत्रपती शिवाजी महाराजांचं कीर्तन सुरू झाल्यापासून दोनदा नाव घेतलं, नेमकं होते कोण छत्रपती शिवाजी महाराज? सर्वांना माहित आहे। ऐका ऐका महिला मंडळ, तुमच्या डोक्यावरती आज पदर दिसतोय तो कोणामुळे? तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। तुमच्या डोक्यावरती पदर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे दिसतोय। तुमच्या कपाळावरती कुंकू, गंध, टिकली दिसते, कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। आणि आज मी नारदाच्या गादीवर कोणामुळे उभा आहे? तर फक्त एका राजामुळे। एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव राजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजते किल्ल्याच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव राजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजते किल्ल्याच्या दगडावर, सुंदर स्वराज निर्माण केली तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या दारेवर, सुंदर स्वराज निर्माण केली तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या दारेवर, रेते साथी भार सोडले आपल्या निघल्या जातीवर, भार सोडले आपल्या निघल्या जातीवर, प्राणपणाने भरले मावळे भरोसा या राजावर, प्राणपणाने भरले मावळे भरोसा या राजावर, माझ्या राजाचं राज 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 किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं राज राज माझ्या राजाचं राज राज किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं राज राज किल्ल्याच्या दगडावर। ज्यांना ज्यांना वाटतंय की आपण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, त्यांनी महाराजांच्या नावाची एकदा जोरदार घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आवाज ऐसे निकालो कि पूरा भारत देश घूमना चाहिए। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। आता खरे मावळे शकतात। विठाला विठ्ठला। मी तुम्हाला सांगत होते मागच्या वेळेस सुद्धा, हात वरती घ्या, टाळी वाजवा। खरं सांगते, मी 1 महिना दवाखान्यात होते, कंप्लीट 1 महिना। संस्थेमध्ये गेले की दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये टाकावं लागलं। लवकर गाळा नीट व्हायसाठी जरा भारी हॉस्पिटलमध्ये गेले। तुम्हाला हात वरती घ्यायचे नसले ना तर नका घेऊ, पण खाली तरी टाळी वाजवा। म्हातारा बायांना लाज वाटेल, अहो पण देवाचं दार आहे, लाजायचं काय काम आहे इथे? त्यामुळे सांगते, तुम्ही कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत जा, हाताने टाळी वाजवत जा, मुखाने देवाचं नामस्मरण करत जा। देवाने आपल्याला हात दिलेत कशासाठी? लोकांना मारण्यासाठी का टाळी वाजवण्यासाठी? कीर्तनात आलं की टाळी वाजण्यासाठी हात दिलेले आहेत। डोळे कशासाठी दिलेले आहेत? वाईट चित्र पाहायसाठी का भगवान परमात्म्याची मूर्ती पाहायसाठी? आपल्याला तोंड दिले कशासाठी? भांडायसाठी का विठ्ठल विठ्ठल म्हणायसाठी? मी बघते अजून बी कोण हात वरती घेतय आणि कोण विठ्ठल विठ्ठल म्हणताय। विठ्ठला विठ्ठला सांगेन मी, आज एक राजा होऊन गेला नसता तर मला कीर्तनाची मागणी मागावी लागली
हुजूर है कि मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या मैं कर सकती हूँ? नसतं करून दिलं मला लोकांनी कीर्तन, जा म्हणले असते. फक्त एक राजा आहे म्हणून आज मी या नारदाच्या गादीवरती उभा आहे. मी कोटी कोटी धन्यवाद देते राजांना की सुंदर स्वराज्य निर्माण केले आणि आज आपण इथे सर्वजण बसलेले आहेत ते म्हणजे फक्त एका राजामुळे. जगद्गुरु तुकोबारायांचा जिथे जिथे उल्लेख येतो तिथे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा उल्लेख येतो. तुम्हाला सांगेन मी, ज्याला भक्ती करायची ते भक्ती करतं, पण भक्ती करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी क्षमता पाहिजे. आपण पूर्णपणे सार पाहिजे का पूर्णपणे असार पाहिजे? तर सार पाहिजे. हे बघा, ज्याला हा देह कळाला ना, या देहाची किंमत कळाली, तो आपोआप भक्ती करतो. पण ज्याला या देहाचीच किंमत कळाली नाही, तो काय भक्ती करेल? या देहाची किंमतच अशी आहे की तुम्ही काहीही विका. तुम्हाला शेत विकायचंय, शेताची किंमत करता येईल तुम्हाला, येईल का नाही करता? येईल करता. तुम्हाला तुमचं राहण्याचं घर विकायचंय, तुम्हाला किंमत करता येईल. तुम्हाला काहीही जीवनातल्या गोष्टी विकायच्या आहेत, काहीही विकायचं असेल तर सगळ्याची किंमत करता येते, पण या देहाची किंमत करता येत नाही. म्हणजे या शरीराची किंमत करता येत नाही. देवाने बनवतानाच आपल्याला अशा कृतीने बनवलंय की या देहाची आपण किंमत करू शकत नाही. अनमोल किमतीचा हा अनमोल देह आहे, अनमोल किमतीचा हा अनमोल देह आहे. मी तुम्हाला सांगेल, मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तो बुलबुल है पानी का, मत कर जोर जवानी का, सोच समझ कर चलना बंदे, पता नहीं जिंदगानी का. मिठी वाणी बोल रे, किल मिल कर तू डोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. दादा, खूप अनमोल जन्म आहे हा. ज्याला या देहाची किंमत कळली त्याला जगातलं सर्व काही कळलं. किती आनंद आहे या जीवनाचा मी तुम्हाला अजून सांगेन. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, पाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. दादा, या जीवनाचा जितका आनंद आहे तितका तुम्हाला घेता येणार नाही. जर जीवनाचा आनंदच घ्यायचा असेल तर फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल तुम्हाला. मी सांगत होते, आपण भक्ती करताना संकट फार येतात, मान्य आहे. आपण जर आपल्या संसारामध्ये, व्यक्तिक संसारामध्ये, घरामध्ये देवपूजा करीत बसलो की लेकर आवाज येतात, आई मला डबा करून दे. नवरा येतोय, मला चहा करायचाय, मला चहा प्यायचाय, मला चहा करून दे. मग तुम्ही म्हणता तिथे आम्ही कशी भक्ती करायची? आमच्याकडे आम्हाला भक्ती जमत नाही. तुमच्या घरी भक्ती करू नका, पण या देवाच्या दारात भक्ती करा. मान्य आहे का नाही तुम्हाला? देवाच्या दारामध्ये भक्ती केली तर ती भक्ती तुमची सिद्धीला फळाला येईल, पण घरी भक्ती केली तर येणार नाही. घरी करताना तुम्ही येईल तुमची फळाला, पण केव्हा? तर तुम्ही कणाकणामधून, हृदयामधून भक्ती करायला, तेव्हा. भक्ती केल्यानंतर भवसिंधूमधून तरुण जातो आपण, बरोबर की नाही? संसारामधून तरुण जातो. तुकोबाराय म्हणतात, मी संसारामध्ये होतो, भगवान परमात्म्याने माझ्या संसाराचा भार घेतला आणि मी भवसिंधूमधून
भवसिंधू मधून तरुण जातो केव्हा भक्ती केल्यानंतर. तुकाराम महाराज म्हणायचे, देवा सगळा माझा प्रपंचाचा भार तू घेतोय, मला या संसारामध्ये राहायची काही गरजच पडली नाही रे देवा, मी का राहू या संसारामध्ये. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते. तुकाराम महाराजांच्या वडिलाचे एक वेळेस पितृजेव घालायचे होते. नीट आहे का? तुकाराम महाराजांच्या वडिलांचे एक वेळेस पितृजेव घालायचे होते. त्यावेळेस जिजाई त्यांना म्हणतात, आहो तुमच्या वडिलांचे पितृजेव घालायचे, घरामध्ये धान्याचा कण सुद्धा नाही, आपण कसे पितृजेव घालणार. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले, मी बाहेर कुठे काही मिळालं तर बघतो. म्हणून घराच्या बाहेर तुकाराम महाराज पडतात. घराच्या बाहेर पडल्यानंतर शेजारी पाजारी सर्व बघत होते, पण कोणीच काही देत नव्हतं. मधात एक गृहस्थ भेटतो, तो गहू काढीत होता. तुकाराम महाराज त्याच्या जवळ गेले, म्हणाले, काय चाललं, काही नाही, बरं आहे का, व्यवस्थित आहे. चांगल्या गप्पा सुरू झाल्या. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले, तुम्हाला गहू काढायचे का. त्यावेळेस तो गृहस्थ म्हणतो, हो काढताल का, तुम्हाला मी त्यात गहू काढल्याच्या बदल्यात तुम्हाला मी अर्धी गोणी गहू देईन. तुकाराम महाराज म्हणले, वा आता तर आपलं भागून गेलं, जिजाई आपल्यावरती रागवणार सुद्धा नाही. तुकाराम महाराज गहू काढायला लागतात. गहू काढायचं काम होतं 4 दिवसाचं. किती? आणि तुकाराम महाराजांनी 1 दिवसात गहू काढले सगळे. तो गृहस्थ हाप झाला, 4 दिवसाचं काम, आपण 6 दिवसापासून गहू काढतोय तरी सुद्धा वय नाही आपल्याला. 4 दिवसाचं काम तुकाराम महाराजांनी 1 दिवसात केलं. त्यावेळेस तुकाराम महाराज सगळं धान्य घेऊन घरी यायला लागले होते. भगवान परमात्म्याला एक ताण पडलेला होता. आपला भक्त केव्हा घरी यायचा, केव्हा दळण करायचा. त्यावेळेस विश्वाच्या मालकाला ही सगळी चिंता पडली. त्यावेळी पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांच्या घरात आले. जिजाईंना स्वयंपाक करू लागले, सर्व धान्य आणून दिलं, अख्ख्या गावाला निमंत्रण दिलं. ऐका हो ऐका, तुकाराम महाराजांच्या घरी आज जेवायला. आता हे चांडाळ येडेवणीच पळा लागले ना, कधी नवत भेटले म्हणे. कोणी तर म्हणायचा, तुकाराम महाराजांच्या घरी एरवी अन्नाचा कण नसतो, आज सगळ्या गावाला निमंत्रण दिलंय. पाहूच काय किती काही कच्चून दमटीलं, उलट्या उस्तर. सगळं गाव जेवायला आलं, सगळं गाव जेवलं आणि तुकाराम महाराज मात्र जेवलेले नव्हते. म्हणजे विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा. सगळे काम कोण करीत होतं, बोलत जाणार, कोण करीत होतं काम, पांडुरंग परमात्मा. मग जिजाई म्हणले, अहो जेवण घ्या ना. म्हणले, थांबा जेवतो. तुकाराम महाराज घरी आले तर विश्वाचा मालक तर गायब सुद्धा होऊन गेलेला होता. तुकाराम महाराज म्हणले, अगं हे गहू गिरणीतून चांगलं दळून आण, नाही तर जातेवर दळव. तेव्हा काही गिरण्या नव्हत्या सुद्धा, अगं मोजक्या होत्या. जिजाई म्हणले, असं काय वेड्यावानी वागा लागलात तुम्ही, आत्ताच तर तुम्ही अख्ख्या गावाला जीव घातलंय, तुम्हीच जेवलेलं नाही तर. तुकाराम महाराज म्हणले, आता मी आतापर्यंत गहू काढत होतो, आता गहू काढणं झाले तुझ्याकडे आलो आणि तू असं काय म्हणते, तुम्ही जेवलं नाही, अख्खं गाव जेवून गेलंय. जिजाई म्हणल्या, अहो तुम्ही असं करू नका, अख्खं गाव आत्ताच जेवून गेले. तुकाराम महाराजांची सगळी घटना लक्षात आली. तुकाराम महाराज म्हणले, अरे देवा, आधी सांगायचंच तर, तुला माझ्या संसाराचा सगळा भार घेता येतो, त्यावेळेस मी कशाला संसारात राहू, माझी संसारात राहायची काहीही गरज नाही. तुकाराम महाराज गेले आणि जोरात भजन चालू केलं, विठ्ठल विठ्ठल. बरोबर की नाही. त्यामुळे तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की जयाच्या चिंतेने निरसेल संकट तर आलं दुर्गट भवसिंधू. हे एक आपलं परिचित उदाहरण झालं तुम्हाला समजण्यासाठी. आणखी पुढे जाऊन मी सांगेन तर जन्मापासून याची ओढ असलेली गरजेची, बरोबर की नाही. आपल्या पिढ्यानुसार चालत आलेला हा वारी असते. तुकाराम महाराजांचे 8वे
विश्वंभर बाबा हे सुद्धा भगवंताचे भक्त होते. पंढरपूरची वारी करायची. तुकाराम महाराजांचं गाव होतं देहू, पुण्याजवळ आहे देहू गाव. तुकाराम महाराजांच्या आईचं नाव होतं कनकाई आणि तुकाराम महाराजांच्या वडिलांचं नाव होतं बोलोबा. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज म्हणजे विश्वंभर बाबा. हे बघा, विश्वंभर बाबा इतकी भक्ती करायचे. त्याच्यानंतर काही 8 वर्षानंतर तुकाराम महाराज जन्माला आले. नंतर तुकाराम महाराजांची सुद्धा अशी भक्ती वाढत गेली. म्हणजे जन्मापासून हे फेरे सुरू आले. कशाचे? 84 लक्षणाचे नव्हे तर वारीचे, पंढरपूरच्या वारीचे आणि भगवंताचे भक्त असणारे हे तुकाराम महाराज विश्वंभर बाबा. मी विश्वंभर बाबांच्या जीवनातील एक घटना सांगते तुम्हाला, नीट लक्षपूर्वक देऊन ऐका. एक वेळेस विश्वंभर बाबाच्या आई विश्वंभर बाबाला म्हणाल्या, अरे तुझ्या वडिलांपासून पंढरपूरची वारी चालत आलेली आहे, आता तू या वारीला खंड नको पाडू. जर तू ही पंढरपूरची वारी केली नाहीस तर इथून पुढे आपल्या पोटी जे सुपुत्र पुत्र जन्माला येतील ते सुद्धा वाऱ्या करणार नाही, खंड होईल या वारीचा, असं करू नको. बघा, आई असावी तर कशी आणि मुलगा असावा तर कसा. त्यावेळेस विश्वंभर बाबा म्हणतात, आई मी करेल पंढरपूरची वारी, मी देहू ते पंढरपूर वारी करेल. आईला आनंद झाला. आपला संसार भागण्यासाठी विश्वंभर बाबांनी एक दान सामानाचं दुकान टाकलं होतं, म्हणजे किराणा दुकान. त्या किराणा दुकानामध्ये चोख व्यवहार होता, म्हणजे प्रामाणिकपणा होता. आज आपल्याकडे तो तर राहिलेलाच नाहीये. आपल्या गावामधलं सांगत नाही मी, का बाहेर गावचं सांगते. आपल्या गावातलं काहीच सांगणार नाही आणि सांगत सुद्धा नाही. आपल्याकडे फक्त एक दान सामानाचं दुकान होतं. आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे नाही, विश्वंभर बाबाकडे. विश्वंभर बाबा विचार करू लागले, याच्यावर आपला संसार भागेल. आई म्हणाले, अरे 15 दिवसाला एकादशी येत असते आणि एकादशीला तू पंढरपूरची वारी करत जा. विश्वंभर बाबा हो म्हणून पंढरपूरच्या वारीला गेले. त्यांनी 8 महिन्यात 16 वाऱ्या केल्या, देहू ते पंढरपूर. देहू कोणत्या गावापाशी? पुण्यापाशी आहे. पुण्यापाशी देहू गाव आहे. देहू ते पंढरपूर पायी चलत वारी केली आणि अशा वाऱ्या करू लागले. तेव्हाच हा सगळा जो त्यांचा थाटमाट कोणाकडे वाहिलेला होता तर भगवान परमात्म्याकडे. पण दुकानात त्यांचं काही लक्ष लागत नव्हतं. आता फक्त हरिभजनीच्या तल्लीन झालेले होते ते. त्यांना देवाशिवाय काहीही सुचत नव्हतं. ते दुकानात अखंड ती दुकान चालू होती. त्या दुकानात सुद्धा खंड पडला. आता दुकानात किराणा कोण आणेल? विश्वंभर बाबाच्या आईला तर जास्त काळजी वाटू लागली. दुःख समजा लागले की अरे काय हा भक्ती करतोय, असं करतोय, पंढरपूरच्या वाऱ्या करतोय, ह्याचे दुकान तर नीट चलत सुद्धा नाहीये. म्हणून विश्वंभर बाबाला काहीच वाटत नव्हतं याचं. विश्वंभर बाबा एका कानाने ऐकायचे आणि एका कानाने सोडून द्यायचे. तुम्ही असं करू नका, कीर्तन एका कानाने ऐकन एका कानाने सोडून द्या, असं अजिबात करू नका. विठ्ठल विठ्ठल. लोक म्हणायचे याचा धंदा चांगला नाहीये, धंदा चांगला नाही म्हणल्यानंतर याच्याकडे यायचं कशाला. आता दुकान काही दिवसांनी बंद पडू लागली. पण हा सुद्धा त्रास भगवान परमात्म्याला होऊ लागला होता. भगवान परमात्मा म्हणू लागला, अरे आपल्या भक्तावर संकट या लागले. आता काय या लागले? संकट या लागले. आता आपण भक्ताचं संरक्षण केलेलं पाहिजे. तेच भगवान परमात्मा एक वेळेस विश्वंभर बाबाच्या स्वप्नामध्ये येतो आणि म्हणतो, अरे तू माझी पंढरपूरची वारी करतो हे खरं आहे रे, पण तुझा धंद्यावरती परिणाम व्हायला लागला आहे. तू आता माझी पंढरपूरची वारी करीत जाऊ नको. हा निरोप भगवान परमात्म्याने विश्वंभर बाबाच्या स्वप्नामध्ये दिलेला होता. विश्वंभर बाबा स्वप्नामध्ये म्हणू लागले, देवा खरं सांग ना मला. तो विश्वाचा मालक म्हणायला लागला, तुमच्या गावामध्ये जो आंब्याचा बाग आहे का, त्या आंब्याच्या बागामध्ये मी येईल तुला भेटायला दर एकादशीला. तिथे तू खड्डा खांदायचं, खड्ड्यातून माझी मूर्ती तुला दिसेल. त्या मूर्तीचं तू पूजन करीत जा, तू नको येत जाऊ. स्वतः विश्वाचा मालक आपल्या भक्ताचं दर्शन घेण्यासाठी येतोय का. पुढे चालून एकादश आली. एकादशीला विश्वंभर बाबा पंढरपूरच्या वारीला गेले नाही आणि लोकांना सिद्ध करून दाखवायचं होतं की या जगामध्ये
अक्षिदा होता, कुंकू होता, गंध होता. त्या ठिकाणी विश्वंभर बाबा गेले आणि तिथे उकरायला लागले. पाहता काय, एक विठ्ठलाची मूर्ती तिथे सापडली. विश्वंभर बाबाने ती मूर्ती आपल्या हातामध्ये घेतली आणि वाजित गाजित आपल्या घराजवळ आणून ती मूर्ती स्थापन केली. तेव्हा लोक म्हणू लागले, नाही अरे याच्या धंद्यावर परिणाम झालेला नाही, याचा धंदा उलट चांगला चालू लागलेला आहे, कारण हा हरिभजनीचा तल्लीन झालेला आहे. याला देवाशिवाय काही सुचत नाही. आता माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला की विश्वंभर बाबा हे सुद्धा भक्ती करीत होते. 8 वर्षानंतर तुकाराम महाराज जन्माला आले. नंतर ते सुद्धा भक्ती करू लागले. ते तर नाचत नाचत भक्ती करीत होते. हरिभजनीच्या कामात ते सुद्धा तल्लीन हो झाले होते. त्यांचं संसारामध्ये चित्त लागत नव्हतं. आजकाल आपलं चित्त परमात्माकडे लागत नाहीये. आपलं चित्त आपल्याच ठिकाणी नसतंय. कोणाचं असतं तर कोणाचं नसतं. ज्याला कळलं त्याला नाही कळलं, ज्याला नाही कळलं ते बसा तसेच विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की सगळ्याची आवड तुम्हाला जन्मापासून असली पाहिजे. अखंड वारी तुम्ही पंढरपूरची केली, अखंड नामस्मरण भगवान परमात्म्याचं केलं. विश्वंभर बाबा तुकाराम महाराज यांची पूर्वजापासून वारी चाललेली होती. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात की अखंड वारी करत राहा, अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत राहा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जन्मोनिया कोळिया वाचस्मरण जन्मोनिया कोळिया वाचस्मरण जन्मोनिया वाचस्मरण जन्मोनिया कोळिया वाचस्मरण जन्मोनिया
स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. अखंड पंढरपूरची वारी करायची आहे. अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं आहे. माझा सांगायचा उपदेश तुम्हाला एवढाच आहे की तुकाराम महाराज म्हणतात की अखंड जर तुम्ही पंढरपूरची वारी करत राहिला तर तुम्हाला त्याची ओढ असेल, तुम्हाला त्याची ओढ लागेल. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस गर्भामध्ये होते आपल्या आईच्या, त्यावेळेस त्यांच्या आईने महाभारत हातामध्ये घेतलं, पुराण हातामध्ये घेतलं, त्याचं श्रवण केलं. त्यानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. प्रत्येक आईला वाटतं की आपल्या लेकराची कीर्ती व्हावी, आपला लेक कुठेतरी मोठा व्हावा, कुठेतरी त्याची प्रगती व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सात्विक पुण्यवान मुलगा सर्वांना वाटतं आपल्या पोटी यावं, वाटतं की नाही? सर्वांना वाटतं. पण केव्हा येते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोटी? सांगा बरं. आजकाल आमच्या महिला मंडळ टीव्ही पुढे बसल्या तर 11-12 वाजेपर्यंत उठत नाहीत. मग झी मराठी चॅनल लावत्या, त्याच्यावरती सगळ्यात पहिले मालिका लागते होम मिनिस्टर लागेल झाली जी माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे. बऱ्याच लय मालिका लागतात, मला सुद्धा माहिती. मला माहिती म्हणजे एवढे बी माहित नाहीत बरं मला. बिचारा शहाजी राजे येतो, चहा पिऊन जातो, तरी सुद्धा हिची झोपच जात नाही, टीव्ही पुढे बसलेली असते ना. केव्हा यायचे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोटी? ऐका महिला मंडळ, यावं जर असं वाटत असेल तर एक वाक्य माझं लिहून ठेवा. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीच्या ओळी येऊ द्या तुमच्या उठी. अहो मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीच्या ओळी येऊ द्या तुमच्या उठी. रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी. साधू संतांचे आशीर्वाद घ्या तुम्ही कोट्यानु कोटी. त्यावेळी छत्रपती शिवाजी सारखा पुण्यवान मुलगा येईल तुमच्या पोटी. वाक्य सर्वांना पटलं दिसतंय. आपल्या आचरणामध्ये हे सर्व आणायचं आहे. ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं, त्याचा काही उपयोगच होणार नाहीये. मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला इतकं बोलते का, तर ते आपल्या महाराष्ट्राचे जाणते राजे होते म्हणून मी बोलत आहे तुम्हा सर्वांना. असो, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून निश्चयाने सांगतात की तुम्ही विचार कोणता करायचा आहे तर सार करायचा आहे, कंठामध्ये कोणाचं नाव घ्यायचं आहे. हो महिला मंडळ, नवऱ्याचं नाही बरं. आजकाल आचरणात तेच असतो तुमच्या. कुठं गेला, काय करीत असेल, ह्याच्या मळ्यावर गेला, हे करीत असेल, ते करीत असेल. आचरण नवऱ्याचं करायचं नाहीये, आचरण भगवान परमात्म्याचं करायचं आहे. लक्षात भगवान परमात्मा घ्या तुमच्या. तुकाराम महाराज म्हणतात की कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यायचं आहे. जन्मापासून ओढ असली पाहिजे. म्हणजे काय, आपल्या कोणीतरी आधी होऊन गेला असेल पुण्यवान, त्यामुळे तर आपण पुण्यवान होतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शेवटी की ते कुळ तो देश पवित्र असेल जिथे हरिनामाचं गुणगान गातात. महाराज सांगतात पवित्र ते कुळ असेल जिथे हरिनामाचं गुणगान गातात. महाराज सांगतात पवित्र ते कुळ पावन जन्म
दुर्गा
मी उठालिया शरद महाराज असतील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच इतकं जीव तोडून गायला सुद्धा काहीतरी लागतं महाराज. मला तर खूप यांचं गायन आवडलं. माझ्या अल्पबुद्धीने जसं सांगता आलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी जाता जाता तुम्हाला एकच सांगेल मी की आई वडिलांची सेवा करा, देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. त्या आई वडिलांनी आपल्याला अनमोल असा देह दिलाय. त्या आई वडिलांसाठी मी एक सांगेन दादा तुम्हाला, उदाहरण म्हणून सांगते. एका माता माऊलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिचा पती मरतो. तिला एक मुलगा होतो. मुलाला त्या आईने जन्म दिला. डॉक्टर त्या आईला म्हणतात, अगं बाई तुझ्या मुलाला एक डोळा नाही अगं, तू काय करशील? त्यावेळेस आई म्हणली, डॉक्टर काळजी करण्यासारखं काहीच नाही, मी माझा स्वतःचा एक डोळा काढीन आणि माझ्या मुलाला देईल. डॉक्टर म्हणले, हाय का तुझी तयारी? म्हणे हो हाय. आईने स्वतःचा एक डोळा काढला आणि आपल्या मुलाला बसवला. थोड्या दिवसांनी तिचं बाळ मोठं होऊ लागलं. दुसरीला गेला, 5वीला गेला, 7वीला गेला, 9वीला गेला, 10वीला गेला. आई बालपणापासून आपल्याला एक डोळा नसल्याप्रमाणे घरात एकटी राहू शकत नव्हती. म्हणून आपल्या बाळाच्या हाताला धरीत धरीत आई शाळेला नेऊन सोडायची. मुलगा मोठा झाला. आता मुलगा कॉलेजला जा लागला. आता मात्र त्याचे मित्र म्हणू लागले, अरे तू लहान होता त्यावेळेस तुझी आई तुला सोडायला येत होती. आता तू मोठा झाला, तुझ्या आईला सांग नका येत जाऊ असं सोडायला. तुझ्या आईला आधीच एक डोळा नाहीये, ती दिसत नाही रे बरोबर. मुलगा म्हणला, ज्या आईने मला 9 महिने 9 दिवस तिच्या गर्भामध्ये पळवलं, त्या आईला मी येऊ नको असं कधीच म्हणू शकत नाही. मित्र म्हणाले, अरे एक डोळा नाही, अजून सुद्धा विचार कर. मुलगा हो म्हणतो आणि घरी निघून जातो. घरी गेल्यानंतर आईला म्हणतो, आई माझे कॉलेजले सगळे मित्र मला म्हणतात तुला एक डोळा नाहीये, तू येत जाऊ नको आई माझ्या सोबत. मी ज्यावेळेस लहान होतो शाळेत जात होतो त्यावेळेसची घटना वेगळी आहे आई, पण आता कॉलेजला सुद्धा तू माझ्या सोबत येतेस, बरोबर दिसत नाही. आई तू येत जाऊ नको. आई म्हणाली, बाळा तुला माझा त्रास होतोय, मी नाही येणार. थोड्या दिवसांनी मुलगा नोकरीला लागतो. मुलगा नोकरीला लागल्यानंतर त्याला एक फोन येतो की तुम्हाला मुंबईला यायला लागेल, कारण तुम्हाला आता तुमची ड्युटी सांभाळायची आहे. तुम्ही तुमचं काम मुंबईला करा. त्यावेळेस मुलगा म्हणतो, आता मी सगळी माझी ड्युटी मुंबईमध्ये सांभाळायची का? म्हणे हो, आता राहीलच मुंबईला या. मुलगा आपल्या आईला म्हणतो, आई मी नोकरीला लागलो आणि आता मी माझ्या कामासाठी मुंबईला जात आहे. आई म्हणाली, बाळा मी लगेच आवरून ठेवते. मुलगा म्हणाला, काय? अगं आई मी तुला सोबत नेणार नाही. आई माहिती मला, तू 9 महिने 9 दिवस तू तुझ्या गर्भामध्ये पाळवलं, पण मी तुला सोबत नेणार नाही. आई तू एका डोळ्याने आधू आहे. अरे ज्या मुलाला आपल्या आईची लाज वाटते तो मुलगा जीवनात कधीच मोठा होऊ शकणार नाही. वाक्य लिहून ठेवा माझं. मुलगा म्हणाला, आई तू येऊ नकोस. आईच्या डोळ्याला दोन्ही धारा लागल्या. आज माझा मुलगा मला मुंबईला सुद्धा नेत नाहीये, मी एकटी इथे काय करू? मुलगा म्हणतो, आई तुला जर माझी कधी आठवण आली तर तू मला फोन सुद्धा करायचा नाही. तुला जर मला भेटायला यावं असं वाटलं तरी सुद्धा मला भेटायला यायचं नाही. आई इथून पुढे तुझं आणि माझं नातं तुटलं. मुलगा घराची एक पायरी उतरून बाहेर जातो. बाहेर त्याला नेलं स्कॉर्पिओ आलेली होती. गाडीत बसतो आणि निघून जातो. आई म्हणते, माझ्या बाळाने मला शेवटचं दर्शन सुद्धा नाही घेतलं माझं. अरे इतकं काय
काढलं, पण तिसऱ्या वर्षी सुद्धा आईला राहावेना. आता आई म्हणली, देवा आता मी राहू शकत नाही, माझ्या मुलाची आणि माझी भेट घडू दे. आई एका डोळ्याने अंधारी असल्यामुळे आईला काही जास्त दिसत नव्हतं, लांबचं दिसत नव्हतं, जवळचं दिसत होतं. ताई आता घरात एकलीच होती. आई थोडेसे लाडू बांधते, चिवडा करते, म्हणते माझ्या मुलाला द्यायचं मला खायला, म्हणून आई सर्व भरते आणि आपल्या मुलाकडे जाते. वाटेत जाते, रेल्वे उभा राहते, रेल्वे मध्ये बसते. मुंबईला जात असताना आई पायी पायी गेली. थोडासा प्रवास झाला गाडीनं, पण आई कधीतरी आईला वाटलं की माझा मुलगा मला नाही देईल म्हणून फोन करेन, पण आईला मुलाने फोन घेतला आणि त्याच्या जवळ नंबर आहे हे सुद्धा माहित नव्हतं. आई ढसा ढसा रडू लागली. आई म्हणाली, इतकं पाप काय केलं देवा माझ्या मुलाची आणि माझी तरी भेट घडू दे. आई मुलाच्या दरवाजापाशी येते. मुलाचं घर आईला सापडलं, कारण घरावरती त्या मुलाचं नाव लिहिलेलं होतं आणि त्यांचं आडनाव लिहिलेलं होतं. आई घराजवळ गेली आणि म्हणाली, हे माझ्या लेकराचं घर आहे. मी ओळखलं, माझ्या बाळाने इतका मोठा बंगला केव्हा बांधला, इतकी मोठी गाडी केव्हा घेतली. आई म्हणाली, माझ्या मुलाने फोन सुद्धा केला नाही मला. मुलगा आतमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची मीटिंग घेत होता. ऐका, खूप मोठे मोठे लोक बसलेले होते, जे 2 करोड रुपये लोकांना वाटत होते. इतके श्रीमंत लोक त्या घराच्या आतमध्ये मीटिंग घ्यायला बसलेले होते. आई खट 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 दरवाजा आदळते. मुलगा म्हणला, दुपारच्या परत कोण आलं असेल माझ्या घरी. दरवाजाला छोटीसं धवाड होतं, ते धवाडातून बघतो तर आपली आई आली. मुलगा संतापला, म्हणला आई इथे कशी आली. आता मी पाहुण्या रावळ्यांसमोर, इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर माझे नाते गोते आलेले आहेत, मी काय उत्तर देऊ. त्यावेळेस मुलगा म्हणतो, बघा आईला कोणत्या विषयात टाकतो मुलगा. मुलगा म्हणतो, थांबा मीटिंग बंद करा, बाहेर माझी नोकरीन आलेली आहे. आईला नोकरीन समजायला चालला हा गधा. अरे ज्या आईनं तुला जन्म दिलाय त्या आईला तू नोकरीन म्हणतोय, तू कधीही जीवनात मोठा होणार नाही. मुलगा दरवाजा उघडतो, त्यावेळेस आपल्या डाव्या पायाने आईला लाथ घालतो आणि घराच्या बाहेर फेकून देतो. आईनं लाडू आणलेले होते, चिवडा आणलेला होता, सगळं फेकून देतो आणि म्हणतो, आई तुला सांगितलं होतं ना मला भेटायला यायचं नाही, तू का आली मला भेटायला. आई म्हणली, बाळा अरे ज्या गर्भामध्ये मी तुला वाढवलं ते गर्भ सुद्धा रावेना, जे डोळ्याने मी तुझे डोळे पुसले, आज त्याच डोळ्याने तू मला मारतोय रे. एक डोळा मी स्वतःचा काढून दिलेला होता तुला, असं आई मनात म्हणत होती. मुलगाने दरवाजा लावून घेतला. आई बिचारी म्हणली, जाऊ द्या, माझ्या लेकराचं मला तोंड पाहिलं दिसलं, माझं समाधान झालं. आपलं सामान घेऊन आई घरी आली. घरी आल्यानंतर आई म्हणते, अरे जगात मला माझा एकुलता एक मुलगा होता, आज तोच मला मुलगा माझा राहिलेला नाही, मग माझं जगून काय फायदा. आई आपला प्राण सोडून देते, पण प्राण सोडत असताना आईला एक डोळा होता. त्या डोळ्याने आईनं बघत बघत एक चिठ्ठी काढली आणि त्या चिठ्ठीवरती काय लिहिलेलं होतं सांगेन माता माऊलींना मी तुम्हाला. थोड्या दिवसांनी मुलगा म्हणतो, उगाच आता पिकलं पान कधी मध्ये गळून पडेल, जाऊ एकदा आईला भेटायला. म्हणून मोठी स्कॉर्पिओ घेऊन आपल्या गावात येतो. गावातले सगळे लोक चक्क झाले, अरे त्या बाईचा नवरा किती मोठा झाला, त्या बाईचा मुलगा किती मोठा झाला. सॉरी, तेच मुलगा आपलं दरवाजा उघडतो. आतमध्ये पाहतो तर कुणीच नाहीये. आई आई म्हणून आवाज देतो तर आई सुद्धा येत नाहीये. आई तू काय आहे ना, आई बाहेर आहे ना. आई तेव्हाच त्याला त्याची कुठे आई दिसत नव्हती. सोप्यावर बसला. सोप्यावर एक पत्र लिहिलेलं होतं. मी सांगेन दादा त्या पत्रात काय लिहिलेलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, माझ्या प्रिय बाळा, तुला आजपर्यंत मी जाणीव होऊन दिली नाही या गोष्टीची. ज्यावेळेस मी माझ्या गर्भाच्या बाहेर तुला काढलं होतं त्यावेळेस तुला एक डोळा नव्हता. त्या कारणाने मला वाईट वाटलं बाळा. मी माझा स्वतःचा एक डोळा काढला आणि तुला दिला. तुला याची जाणीव होऊ दिली नाही का, तर माझ्या मुलाला वाईट वाटेल. आजपर्यंत मी सगळं दुःख सहन केलं बाळा, पण त्या दिवशी तू तुझ्या घराच्या बाहेरून मला ढकलून दिलं. ज्या हाताने मी तुझे
पुसावा लागले. दादा, मी मरण पावले रे बाळा. मी नाही राहू शकत या जगात. माझा स्वतःचा मुलगा मला मान्य करायला तयार नाही. मुलगा खूप रडतो आणि मुलगा म्हणतो, आई माझी, मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी, मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. तळपत्या उन्हातान, रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काटेचे फास. आई माझी, मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी ही छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी, मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. मी सर्वांना जाता जाता एकच सांगेल की सर्वांनी आई वडिलांची सेवा करा. देशाची सेवा करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हे बघा दादा, आपण सर्वजण या भारत भूमीमध्ये जन्माला आलो. का जन्माला आलो? तर आपण देश सेवा केली पाहिजे. आपण भक्ती करण्यासाठी आलोय, पण भक्ती करता करता आई वडिलांची सेवा करणं गरजेचे आहे. देशाची सेवा करणं गरजेचे आहे. अरे, ज्या भारत देशातला वीर जवान शहीद झाला, त्या देशाला विचारा देश सेवा काय असते. ज्या जिल्ह्यातला तरुण जवान शहीद झालाय, त्या जिल्ह्याला विचारा देश सेवा काय असते. अरे, ज्या पत्नीचं कुंकू गेलंय, त्या पत्नीला विचारा देश सेवा काय असते. पण ज्या आईनं
करा. जाता जाता आपण सुंदर असे एक भजन घेणार आहोत. सर्वांनी हात वरती घ्या. कुणी लाजू नका, सर्वांनी घ्या. फक्त टाळकऱ्यांनी घेऊ नका. मधल्याला रेंज येते का नाही लवकर? हा हा सर्वांनी. विठोबा रखुमाई शब्द गेले असतील ते तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला दुसरी मुलगी म्हणून माफ करा. ज्यांना 2 मुली असतील त्यांनी तिसरी म्हणून माफ करा. ज्यांना मुलगी नाही त्यांनी मला दत्तक घेतलं तरी चालेल. झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली